नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोंकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. मुंगुल फातोड्याच्या गँग हल्ल्यात गोळीबार आनी रॉड वापरून केल्लो हल्लो. आयज सांज मेरेन पुलिसांनी 8 जाणांक केले ताब्यात. उजो लावपी संघटना गोंयांत जाल्यात एक्टिव्ह. गोंयाक अल्पसंख्यांक आयोगाची भोव गरज. मायनॉरिटी कमिशन नाका म्हणपी मॉविन रुडॉल्फ आनी ग्लेन टिक्लोक एक्टिव्हिस्टांनी काडले उजरावन. गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांक मेळटले प्राध्यापक. म्हयनोभर प्राध्यापक आसले गैरहजर. विजय सरदेसायान आवाज काडल्या उपरांत मुख्यमंत्र्याक आयली जाग. आतां खबरो विस्तारान. हालींच मुंगुल फातोड्याचे गँग हल्ल्यात आस्पाव आशिल्ल्या 8 जाणांक पुलिसांनी ताब्यात घेतल्यात. दक्षिण गोंयचो SP टिकम सिंग बर्मान मिडियाक म्हायती दिली. पुलिसांनी शिटूकसाणीन सकाळीं 4 धरले. सांज मेरेन आनीक 4 जाण हातीक लागले. सगळ्यांक रिमांडार घेतल्यात. मुंगुल फातोड्ड्या सकाळ फुडें तिगांचेर गनफायर आनी रॉड दांडे वापरून हल्लो करपाची भिरांकूळ घडणूक काल घडली. एकूण 5 वाहनांनी येवन एक वाहन आडयले आनी गोळीबार केलो. जखमींचेर गोमेकद उपचार चल्ल्यात. भारतीय न्याय संहिता आणि शास्त्र कायद्याच्या वेगवेगळ्या तरतुदी खाला गुन्यांव दाखल केल्या. दुबावितांक लुकआउट नोटीस धाडिल्ली. इंसिडेंट हुआ कोलवा फातोड़ा के रास्ते में. तो 3 लोग थे जिनके ऊपर अटैक किया गया और उनके हिसाब से उन्होंने हमें 3, 5, 6 लोगों का नाम दिया और उनमें से हमने अभी 3-4 लोगों को डिटेन किया हुआ है. अभी उनको अरेस्ट करेंगे. बाकी के लोग हैं उनके लिए सब जा रहे हैं. क्यों इससे झगड़ा हो गया, क्या राइवली है, वो सब अभी पता कर रहे हैं. कुछ गाड़ी बड़ी अटैच की है. जो गाड़ी यूज़ की थी उन्होंने वो हमने पकड़ी है, 2 गाड़ियाँ. तो बाकी अभी और ढूंढ रहे हैं. अभी अरेस्ट किसको नहीं? अभी अरेस्ट कर रहे हैं, चल रहा है. हे भायले दुसरे गांवचे येऊन आमगे कॉन्स्टिट्युएन्सी केस्तां कोताय. काल पळय ती केस्तां जाली ती मुंगळार जाल्ली. बॉर्डरीचे ती बाणाल बॉर्डर काबार जावन फातोर्डा कोमे जाता ती मुंगलारी केस्तांव जाली. आनी सिमिलर केस्तांव गेले त्या वर्साकूय जाल्ली, तेज्या पयलीं जाली. सो दिस इज रायवलरी बिटवीन 2 गँग्स and these gangs are from outside the Benaulim constituency but coming here and trying to do these nefarious activities of this. So we totally condemn this situation. We have written to the SP. We had written to him before also. We have spoken in the assembly आणि तेका आज बरयत आसतना मुद्दम जस्टीस फॉर इंडिया हेंगे जो रिपोर्ट आहा आनी हे रिपोर्टाचेर जे इंडिया गोंयचे रँकींग आहा, गोंयचे रँकींग जे जस्टीस कित्याक लागून सकयल आहा इज बिकॉज ऑफ बॅड पुलिसिंग. पुलिसे गेले ज्यो वस्तू कारनामा जाताय तेका लागून आज जे जस्टीस फॉर इंडिया के रिपोर्टाचे गोंय सकयल आहा. हेंय आमी बरोवन तेका दिल्ली आहा. And we have told him that he has to do patrolling in several places. Make sure it is not only in Benaulim constituency. It has to be all over the South Goa. And in fact all over Goa. But where he is concerned, this has to happen. Patrolling जावपा जाय, cameras घालपा तांकां रिक्वेस्ट कर म्हणल्या. जोरी जोरी आमगे MLA फंड जो उरला तो घालपा जाय जाल्यार we can contribute something from the MLA fund. पोलिसांनी शिटूकसाणेन आनी भोव परिश्रम घेवन 8 जाणांक अरेस्ट केले. सकाळ मेरेन 14 जाणांक धरिल्ले. सांज मेरेन आनीक 14 धरल्या. कोलवा रोडार गँगवॉर जाल्ले तेतून आयज फातोर्डा पुलीस स्टेशनांतून तांकां प्रोड्यूस केल्ले. पुलिसांनी तांकां 7 दीस मागिल्ले. कोर्टान तांकां फक्त 5 दीस दिला. मंडे प्रोड्यूस करताले. आयज APP नाशिल्ल्यान तांकां आर्ग्युमेंटा लागून टायम दिलो. आयोन आर्ग्युमेंट करता म्हणलें तितून फातोर्डा पुलीस स्टेशन. सो तांचे APP नाशिल्लो म्हणून तांकां टायम दिला. तेंच्यांनी कितें बेलीक बीन अप्लाय केली? बेलीक अजून कांय करूं ना. फुडें मंडे कितें जाता तें पळोवन मागीर फुडले प्रोसेस करतले. गोंयांक अल्पसंख्यांक आयोगाची गरज ना अशें पंचायत मंत्री माविन गुदिनो, सांताक्रूजचो आमदार रुडाल्फ फर्नांडीस आनी हळडणचो आदलो आमदार ग्लेन टिक्लोन म्हणिल्लें. ताचे हे भुमिकेचेर ॲडव्होकेट प्रतिमा कुतिनो आनी ॲडव्होकेट मॅथ्यू आल्मेदा टिकेचे फारपेट केल्यात.
ॲडव्होकेट प्रतिमा कृतिन्नो आणि मॅथ्यू अल्मेदा हांणी गोंयाक अल्पसंख्याक आयोगाची गरज ना ही भूमिका चुकीची म्हटल्या. आयोग न्हयकारप म्हटल्यार राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाची गरज आणि हक्क न्हयकारप अशें तांचें म्हणणें. गोंयांत हालीं विविध संघटनांच्या नांवार उजो घालपी लोक घुसल्यात. तो उजो पालोवपाक गोंयांत मायनॉरिटी कमिशन भोव गरजेचें. आयकात. जायते फोरम्स, जायते ऑर्गनायझेशन्स आता गेल्ले थोडे म्हयने मायनॉरिटी कमिशन डिमांड करतात आनी जितले फावटी उलो जाला मायनॉरिटी कमिशन स्टॅब्लिश करपाचो हजारांनी लोक सपोर्टान येता. जेन्ना हे लोक म्हणटा मायनॉरिटी कमिशन नाका, कोण तांच्या सपोर्टान आसा, खंयचे मायनॉरिटीचे मेंबर्स, मायनॉरिटी कम्युनिटीचे मेंबर्स तांच्या वांगडा आसा ते तांणी दाखोवचें. अशें म्हणून न्हू हे वेताक आमकांय मातशें दुखयता. आतां मायनॉरिटीज म्हणटा तेन्ना प्रतिमाबाईन सारकें सांगलें, हिंदू आनी मुस्लिमूच न्ही, दुसरें आसा म्हणजे कितें एसटीज आसात, दलित्स आसात, जे घोडे हिंदू कम्युनिटी पासून बिलोंग जाता जाल्यार पूण ते मायनॉरिटीज जातात आनी जायते फावटी हांचेरूय अत्याचार जातात. जाल्यार हें जें मायनॉरिटीज कमिशन आसा तें गरजेचें. आतां गोंयांत पळयात तुमी, बायल मनीस म्हणटा ती सेफ ना आसा. कंपेर्ड टू अदर स्टेट्स विमेन आर मच सेफ. आय एम नॉट सेइंग कंप्लिटली सेफ आसा, हांव अशें म्हणिना की बायलांचेर अत्याचार जायना म्हण जाता, बट कंपेर्ड टू अदर स्टेट्स मातशें लेस आसा. स्टील वी हॅव कमिशन फॉर विमेन एंड चायल्ड, वी हॅव दॅट. तर मायनॉरिटीक लागून कित्याक नाका? वी आर नॉट सेइंग दॅट देर आर टू मेनी एट्रॉसिटीज हॅपनिंग द वे अदर स्टेट्स इट इज हॅपनिंग. पाद्रींक बा मारता असलें जावंक ना अजून गोंयांत, पूण एक दंगो जाल्यार जाला. हिंदू मुस्लिमां मदें खंयसर दंगो जाला आनी असल्यो घडण्यो फुडें जायना जावपाक. कित्याक आतां ज्यो हालीं हे ज्यो संघटन येयल्यात, दल येयल्यात, कोण प्रेम येयल्यात, ते इल्लें करून हें पेट्रोल घालता आनी तो उजो पेटोवंक ते प्रयत्न करतात. हे प्रयत्न करतात तांचेर पयलींच उदक घालपाक जाय आनी तो उजो पालून उडोवपाक जाय म्हणून आमी मायनॉरिटीज कमिशन मागतात. The atrocities against minorities have been growing up, increased. जे एट्रोसिटीज पळय मायनॉरिटीचेर आसा पळय ते चड आनी चड वाडिल्ले आसा ह्या दिसांनी, ह्या वर्सांनी. आनी जेन्ना आमी डिमांड केलो की आमकां मायनॉरिटी कमिशन जाय गोंयांत, तेन्ना हे तीग जाण जे आसा, आय डोंट नो वॉट टू से, वेदर टू से पपेट्स ऑफ बीजेपी, कित्याक हे तिगाय जे आसा दे बिलोंग टू मायनॉरिटी कम्युनिटी. हांव कितें म्हणटा, तेणी काल स्टेटमेंट केला मोविन गुदिनो. दुसरो म्हणटा तो ग्लेन टिकलो ताच्या लेफ्टान बशिल्लो आसा, रायटान म्हणटा तो रुद्र बशिल्लो आसा. आनी तेणी स्टेटमेंट केला कितें म्हणून, मिनिस्टर मोविन गुदिनो रिजेक्ट्स द डिमांड फॉर सेटिंग अप अ मायनॉरिटी कमिशन इन द स्टेट. क्लेम्स गव्हर्नमेंट लेड बाय सीएम सावंत नेवर डिफरेंशिएट्स while providing the central and state schemes to people. बाबा उठा मोविन गुदिनो, तुका पयलें सांगता, तुज्या फोटोय पळयल्यात, दुसऱ्यांचेय पळयल्यात. You all might belong to the minority community, but you all are today in the BJP. But I think somewhere you all have forgotten that you all belong to minority community. You all are part of minority. म्हाका आतां विचारूंक जाय माध्यमांतल्यान, सारकें शुद्धीकरण जालें तुमचें? विसरले तुमी? आनी तुमी चिंतात मरे, हो स्टेटमेंट करपाक जाय आशिल्लो जाल्यार बीजेपीचो सीएम प्रमोद सावंत करता आशिल्लो मरे. Pramod Sawant CM would have made the statement that we don't need to set up commission, minority commission in Goa. They have made your seat there. तुम्ही नाना बोल जाल्या, ते गोडा बोल मोठा बोल हा टिंग करता पळय ते जाल्ले आसा. तुमकां ते बसयला मायनॉरिटी, तुमी बीजेपीचे MLA म्हणून, बिकॉज यू बिलोंग टू मायनॉरिटीज आनी तुमकां ते स्टेटमेंट करपाक लागला आनी तुमी गोडा बोलीचे ते स्टेटमेंट केला. आमी ताजेर निशेध करतात, कंडेम करतात. गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांक म्हयनोभर प्राध्यापक नासलो. आता ते परत वर्गात येवपाचे आसात. शिक्षणीक मळार मेळिल्ले हें जैत म्हणूं येता. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान परत आश्वासनां दिवनय नोकऱ्यांची अनिश्चितताय तयार जाल्ली. उच्च पात्रताय आशिल्ल्या 35 कंत्राटी प्राध्यापकांक 13 ऑगस्टा सावन परत रुजू जावपाक सांगला. विजय सरदेसायन 6 ऑगस्टाक गोंय विधानसभेत हो प्रश्न उबारून बेगोबेग सरकारान कारवाय केल्या उपरांत हालचाली सुरू जाल्यात. Speaker sir, GEC 13 June professors are teaching on contract basis are left unemployed. Academic year started on the 14th of July. Professors haven't joined college. Students are without faculty for last 1 month. Professors have demanded auto renewal of contract and long-term contract.
स्पीकर सर हे 3दा मुखेलमंत्र्याक मेळ्ळ्यात प्रोफेसर ताणें तांकां सॅलरी हायक प्रॉमिस केल्या रिन्युअल ऑफ ऑटोमॅटीक रिन्युअल ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स केल्ले पूण कांयच जावंक ना फक्त अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदयाची भाशणां आमकां आयकूंक मेळटा ह्या टिचरांची सॅलरी हायक गेल्या 8 वर्सां वाडूंक ना तांचे MTS स्टाफ जे आहा म्हळ्यार सादे पिवन जे आहा ते प्रोफेसर गोल्ड मेडलिस्ट प्रोफेसरा परस चड सॅलरी घेतात भाऊसाहेब बांदोडकर हो जंगलाचो राजा शिवावरीच राजा मनीस आसलो दान दयेचो आनंद घेवपी व्हड मनीस आसलो अशा उतरांनी मांद्रेकारांनी भाऊसाहेबाची थोरवी गायतना तांच्यो दुर्मिळ यादो जागयल्यो मांद्र्या मदला माज वाठारात दिमाखात उबो आशिल्लो भाऊसाहेब बांदोडकराची पुण्यतिथी मनयल्ली मांद्रेचो आमदार जीद आरोलकर ॲडव्होकेट रमाकांत खलप अरुण नायक आणि हेर मानेस्तांनी विद्यार्थ्यांक भाऊसाहेब बांदोडकराची व्हड विकाय गावपी काय किस्से सांगले की भाऊने या गावामध्ये वीज आणली विजत नाही तर अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारा ज्ञानाचा प्रकाश सुद्धा भाऊनेच आणला कारण या गावामध्ये सर्व वाड्यावर शाळा सुरू करण्याचं कार्य भाऊने केलं भाऊ इथले आमदार असताना लोकांना जायला साकव नव्हता पण भाऊ स्वतः येऊन तिथं साकव निर्माण केले हे रस्ते म्हणजे तांबड्या मातीचे रस्ते होते ते सर्व रस्ते त्यांनी कॉन्क्रीटचे उभारले त्या गावाबद्दल त्यांना प्रेम होतं इथले ते आमदार झाले पण ते दुसऱ्या वेळेला झाले पहिल्यांदा ते मडकईमध्ये निवडून आले होते ते निवडूनच आले नव्हते ते उपनिवडणुकीमध्ये निवडून आले नंतर आणि ते मुख्यमंत्री बनले कारण त्यांच्या अंगात सिंहाचे गुण होते की भाईनं जे लेखाला शीर्षक दिलं स्वयं मृगदेता म्हणजे कोण जो हरणांची शिकार करून राजासारखा राहणारा सिंह जंगलाचा राजा सिंह त्याला उंची नाही तो उंच झाडावर वानरासारखा चढू शकत नाही किंवा पक्षासारखा उडू शकत नाही चपळ चित्त्यासारखा धावू शकत नाही मग त्याला जंगलाचा राजा का म्हणावं असा एक प्रश्न जंगलातील प्राण्यांना पडला होता तेव्हा कोणी म्हटलं की तो राजा आहे हे त्याच्या वागणुकीतूनच दिसून येतं राजा आहे याला लेबल लागावं लागत नाही तो आपल्या वर्तणुकीतूनच दिसून येतो भाऊंचं नाव दयानंद पण वृत्ती ही दयेला आनंद देणारी अशी होती जे आपल्याकडे आहे ते सर्वस्व त्यांनी दान दिलं एका मागच्याला एका आजारी मुलाचा बाप लोकांकडे मदत मागत होता पण कोणी त्याला मदत देत नव्हते भाऊ खाली उतरले बसमधून आणि जे खिशात पैसे होते ते त्याला दिले आणि स्वतः चालत पणजीला आपल्या घरी गेले म्हणजे त्यांच्याजवळ जे काय होते ते सुद्धा त्यांनी दान केलं पण असा माणूस की जे स्वतःकडे नाही ते सुद्धा देण्याचे जे उपकार त्यांच्या ठाई भरले होते अंतःकरणात भरले होते हा मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ असा साधू होता त्याला साधू होता म्हणून असं सांगण्याची गरज नव्हती जाहिरातींची गरज नव्हती कारण त्याच्या मनामध्ये ते होते भाईनं सांगितलं तर खरं आहे की त्याच्या गाडीमध्ये डबे असायचे आणि त्यावेळी बहुजन समाजातील लोकांना खायला मिळत नव्हतं पण अनेक मुलांना ते जाऊन बिस्किटं चॉकलेटी देत होते आणि ते गोवाभर भाऊंची गाडी आली की मुलांची रांग लागायची पळत की खाऊ मिळणार होता आज बघितलं की गोव्यामध्ये शैक्षणिक क्रांती झाली गोव्यामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज झाले त्या इंजिनिअरिंग कॉलेजची सीट्स भरत नाही कारण बहुजन समाजाची मुलं शिकण्याची इच्छा आहे पण तिथं जाऊ शकत नाही कारण या कॉलेजची जी फी आहे ती भरमसाठ आहे आणि बहुजन समाजाची माणसं इच्छा असूनही आपल्या मुलांना तिथं घालू नये ही कसली शिक्षण क्रांती आपण म्हणतो कारण त्या काळी शाळा नव्हती गोठ्यामध्ये शाळा सुरू केली भाऊनं की मुलं शिकली पाहिजे शिक्षक नव्हते महाराष्ट्रातून आणले कर्नाटकातून आणले गोव्यातील कोण जरी शिकलेला माणूस बेकार आहे त्याला नेऊन शिक्षक केलं कारण त्यांची एकच तळमळ होती बहुजन समाजाचा माणूस शिकला पाहिजे नालंदा जेसीआन बाणावले अवेअरनेस प्रोग्राम केलो राज्यपाल अशोक गजपती राजू हाणी या सुवाळ्याक हजेरी लायिल्ली बाणावले बिचा वयल्या गोवा मारियोटात भारतभरचे जेसीस आयिल्ले तांचे खातीर नालंदा जेसीआयन अवेअरनेस प्रोग्राम केलो ह्या विशेष सुवाळ्या गोयचो नवो राज्यपाल अशोक गजपती राजू हाणी हजेरी लायिल्ली आपले उलोवपांतल्यान तांणी पुराय भारतांतल्या आयिल्ल्या जेसीक उर्बा दिवपी उलोवप केलें पळयात तो सुवाळो We have to take inspiration from the past, work in the present,
for the future. Rabindranath Tagore put it very neatly, where the tireless arms stretches out for perfection. Probably we have to tirelessly strive in our lives. It gives you a lot of satisfaction when you achieve something. The Nalanda University, of course, as it's a world-renowned place, appreciated around the globe. And of course, there were people who also destroyed the Nalanda University. Knowledge helps. At the same time, there are a lot of people who will try to destroy knowledge. Now, this is reality. So, which side are you going to use your leadership for? Please think. Remember that creed that was just read out. Somehow when I heard the creed after so long, it automatically came back to me. After all these years. Let the meaning of each word in that creed seep into all of you. आज यहाँ गोवा में हमारा एक कार्यक्रम हो रहा है नालंदा, द नेशनल एकेडमी फॉर लीडरशिप एंड एडमिनिस्ट्रेशन, जिसमें मैं शामिल होने आया हूँ। हमारे इस कार्यक्रम में लीडरशिप डेवलपमेंट के लिए हम अपने मेंबर्स पे काम करते हैं। ये हमारा एक बहुत ही प्रीमियम प्रोग्राम है जो 1991 से हमारे साथ चल रहा है और इस प्रोग्राम के तहत हमने बहुत सारे लीडर्स देश को दिए हैं। आज इस प्रोग्राम में चीफ गेस्ट की तरह गवर्नर ऑफ गोवा श्री अशोक गजपति राजू जी हमारे साथ थे और उन्होंने भी हमें हमारी बहुत सराहना की। वो पहले जेसीआई से जुड़े रह चुके हैं, वो जेसीआई के मेंबर रह चुके हैं और उन्होंने जेसीआई की बहुत तारीफ की, बहुत सराहना की और जेसीआई के द्वारा जो लीडरशिप डेवलपमेंट का काम हो रहा है उसकी बहुत सराहना की। उन्होंने हम सभी को शुभकामनाएं दी कि हमारी संस्था की तरफ से लीडर्स डेवलप हो और दुनिया भर में जाकर हर फील्ड में लीडरशिप प्रोवाइड करें, दुनिया को, देश को अच्छा बनाने का काम करें। ऐसा संदेश हमारे गवर्नर ने भी आज हमें यहाँ पर दिया। सभी मेंबर्स बहुत उत्साहित हैं, बहुत खुश हैं कि आज गवर्नर सर ने मुलाकात की उनसे और उन सभी को एक अच्छा मैसेज देने का काम किया। परवरी मॉल दी गोवात फ्री इको फ्रेंडली गणेश आयडल मेकिंग वर्कशॉप घडोवन हाडले। पणजेच्या आर्टोरियमान ही सर्त घडोवन हाडली। भुरग्यांनी व्हडा उमेदीन सर्तीत वांटो घेवन कला दर्शन घडयलें। पळयात पणजी आर्टोरियमाची धनी अनघा देशपांडेन दिल्ली म्हायती आनी सर्तींतले देखावे। Any school group or any elderly, anyone can come and learn the idol. We have given air dried clay which is safe for kids also, and so everyone is enjoying doing clay, and then later on we will painting it with acrylic colors. समाज कल्याण खात्यान अटल आसरा योजनेक पर्रा आरंभ केला। ही स्कीम अधिक सोपी जावची, सुटसुटीत जावची, रक्कमी वाडोवन दिवची मायकल लोबोन मागले। सरकारा वतीन आमी घर दुरुस्ती आनी पूर्ण बांदणीची स्किमीत म्हत्वाचे बदल हाडटले, जांचो लाव गरिबांक आनी जाणट्यांक जातलो, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसायान सांगले। There is a lot of problems which our local people are facing. And त्या टायमार जर ते 75,000 तुझे बँकेन येयले जाल्यार ते डायवर्ट जाता फंड्स। तेंचे इंटेंशन आसता आपली ही पारेत न्हय बांदपाक जाय, आपल्यावर रूफ नेवो करपाक जाय, पण त्या टायमार जेन्ना अडचण येता ते पयशे खंय तरी आनीक डायवर्ट जाता, आपलो गोल्ड वयतलो म्हणटात, कोण आनी कितें वयतले म्हणटात आनी ते प्रॉब्लेम जाता। रिकन्स्ट्रक्शनाक खूब कमी फायली येतल्यो डिपार्टमेंटान, कित्याक ही
ही जी मेन हे जे आहा ही जी स्कीम आहा तिका TCP लायसन लागता, पंचायतीचे रिकन्स्ट्रक्शन लायसन लागता, आणि जेन्ना मोडून घर बांधता न्ही तेन्ना हे वेगवेगळे इश्यूज येतात. त्या खातीर लोक सगळे रिपेअर घेता आणि रिपेअराक स्कीम जी आहा ही 1,50,000. म्हारगाय इतली वाडलेली आहा की चिरो एक चिरो अबाउट 40 रुपीज जाला ह्या दिसांनी. रेची गाडी जाल्यार अराउंड 18,000 to 20,000 म्हणजे 15,000 पासून मेळना. शिमिटीची पोती कितली म्हारग जाल्या ती सांगपाची गरज ना, 400 क्रॉस जाले. सो 1.5 लाख रुपया हो खंय पावतलो आणि 3 लाख फॉर रिकन्स्ट्रक्शन. हे जर तर तुमी हितून बदल घडोवन हाडशात जाल्यार आख्खे गोंयच्या लोकांक फायदो जातलो. की रिकन्स्ट्रक्शनान पॉवर विथ द पंचायत. Secretary should issue license with a certified plan of the architect and engineer. Increase the fund to 6 lakhs for reconstruction. खूपशी आमचे गरीब लोकांची घरां बरी जातली, म्हणजे ते आपले कितें तरी लोन काडटले, आपले कितें सेविंग आहा ते घालतले आणि 8 लाखा भितर ते स्लॅबाचे घर जातले तेंचे. तर वयले आनी केन्नाय बांदूं येता तेंकां. म्हणजे 6 लॅक्सा भितर तुझे फाउंडेशन जावन ते कॉलम काढून म्हणजे ते आपले पैसे घालून करूंक शकता. असे खूपशे लोक आमच्या विलेजीन आणि आख्या गोंयान आहा जे असिस्टंट सोदता आणि सिम्प्लिफिकेशन ऑफ पहिली गरज आसा तेंकां. म्हणूनच मायकल बाबाची जायती सजेशनां आमच्या विधानसभेचेर आमी पळयतात विच आर ऑफ गुड, म्हणजे आमकां सगळ्याक फायदो जाता गोंयकारांक. तसली सजेशनां तांकां आसात. ब्युटिफूल. आज 1.5 लाखांक काय जायना आमकांय खबर आसा, पण स्कीम आमची जेन्ना हांव जेन्ना 24,000 इनकम आसले आमच्या सिनियर सिटीजनाक, फॉर लास्ट 2 years आय एम स्ट्रगलिंग. आमकां 24,000 गोंयान भितर कोणाचे इनकम आसपाक शकता. ओन्ली बिलो 24,000 ही इज एलिजिबल फॉर DSS. 24,000 पर मंथ तुमकां 2,000 2,000 रुपयांनी कोण जगपाक शकता गोंयान. आणि आम्ही 2,000 रुपया आम्ही परत दितात त्यांना, त्याच्यात 24,000 झाले. आम्ही म्हणता की नेक्स्ट इयर ही बिकम्स एलिजिबल फॉर दॅट. युअर ओन इन्कम थ्रू गव्हर्नमेंट इज बिकम्स 24,000. म्हणून आम्ही सांगले की 1.5 लाख करपाक जाय. व्हडले आता 2 वर्सां हांव झगडटा 1.5 लाख करपाक. फायनली आता येयला की 1.5 लाख जालो. दॅट इज ऑल्सो लॅस. आता ह्या स्किमीक आमकां परत 50,000 इन्कम आसले. 50,000 50,000 इन्कम कोणाचे म्हणजे 5,000 पासून 4,000 रुपया इन्कम जर म्हयन्याक जाले जर जाय फॅमिली कितें चलयतलो. आमी बंडलां मारून घेवची पडटली. सेक्रेटरीक मागीर आनी कितें करचें पडटा की ती स्कीम दी म्हणून पयशे तीच वयतात. आमी ती 1.5 लाख 50,000 वयल्यान 1.5 लाख केले. जायते आमी हितून भितर बदल हाडलेलो आसा जो जाणे करून आमकां सगळ्यांक ती फावो जावपाक जाय. हांव चड वेळ घेयना. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आयज म्हजे कडेन येयल्ले आसा. गेले ते कितलेशेच वर्सां 5 वर्सां पयले जर जाय 5 वर्सांची ऍप्लिकेशनां सँक्शन जाली ना. ती ह्या 3 म्हयन्याक आमी ऍप्लिकेशनां 3 म्हयन्या भितर केल्ली आसा. जायते लोक आमकां विधानसभेत म्हणटले की ही जायना ती जायना. आतां कोण डिस्कस करपाक लागला. पयले 5 वर्सांक डिस्कस पसून जालें ना की अटल आश्रय योजना आसा म्हणून. जेन्ना तूं काम करता तेन्ना एक्सपेक्टेशन लोकांची वाडटा आनी तेन्ना दिसता की आमी खंय तरी कमी आसा म्हणून. हांव मागता आमचे जरी ती फक्त 10 crores आमचे कडेन आसात आनी आमी जर 500 ऍप्लिकेशनां केली जर जाय जाल्यार ते 10 crores गेले आनी एका कॉन्स्टिट्युएन्सीक आमकां 500 ऍप्लिकेशनां येतात. इनफॅक्ट 10 crores एटलिस्ट 5 crores आमकां एका कॉन्स्टिट्युएन्सीन भितर लागतात. पूण तरी आसतना वी आर ट्रायंग टू ऑर्गनायज. आतां सप्लिमेंटरी बजेटाक घेवन किंवा आमचे पहिले अनयुटिलाइज कितलेशे पैसे आसले ते पडत आसले कोणाक खबर नासली. 17 crores रुपीज आमी वी गॉट बॅक दिस इयर. वी गॉट दी परमिशन फ्रॉम फायनान्स टू यूज दिस फॉर दिस स्कीम नाव विदाउट फर्दर आनी कांय करून नासतना. नाजाल्यार ते गव्हर्नमेंटाक वयता परत आमचे कडेन येयना. सो वी आर ट्रायंग एट आवर बेस्ट. आमचे कितें खंयच्यान फंड हाडटले आनी आय एम व्हेरी शुअर दॅट विदिन अ मंथ्स टायम आय रिक्वेस्ट माय डेप्युटी डायरेक्टर ऑल्सो just to see special attention here. नाल्यार ही ती काय ना. हिंगा थोडी ऍप्लिकेशनां आसात ती आमी प्रोसेस करूया. फॉलो अप करीत आसा की अटल आश्रय योजना जे आमचे गांवकारांक खास करून कोणाची धाकटी घरां आसा, कोणाची न्हंयेची घरां आसा,
ओल्ड ट्रेडिशनल गोवन होम्स जी जावन आसा तांकां खंय तरी आदार करपा खातीर ते रिपेर करून घेवपा खातीर एक हात मेळचो आनी हो सेंट्रल गव्हर्मेंटाचो स्कीम दर एक आमच्या गांवकाराक पावचो म्हणून आमचो प्रयत्न आशिल्लो आनी आमची ऑफिस कॉन्स्टंटली सराच्या टचान आशिल्ले. म्हाका दिसता पयलींच फावट एक मंत्री पर्सनली आमच्या पंचायतीन येवन लोकांचे जे विशय आसा आनी प्रॉब्लम्स आसा हे सुटावे करपाक फुडें सरलेले आसा. तुमच्या सगळ्या कडेन मागता सराक ताळयो मारून ताका आमी धन्यवाद करुया, कारण 1,50,000 फॉर रिपेर हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटान येवप सरकारा कडसून हो पयलींच फावट एक इनिशिएटीव गोवा गव्हर्मेंटान घेतलेलो आसा आनी मॅक्सिमम फायदो आमच्या गांवकाराक जावचो म्हणून बार्देजान वन ऑफ द हायेस्ट एप्लिकेशन्स आमच्या गांवांसून गेल्ले आसा. मोर देन 60 एप्लिकेशन्स हॅव गॉन टू द डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर आनी तितूंतले म्हाका दिसता 33 पेंडींग आसा आनी बाकीचे जितले आसा तांकां फर्स्ट इन्स्टॉलमेंट येयल्लो आसा. सो हांव सरा कडेन मागता आमचे खुबशे आजुनूय उरला सर, कारण आमचो गांव सारको ल्हानसो आनी आमचे लोक सारके सर्वसामान्य आनी सिंपल, तांकां आपले घर आपले शेत आनी आमचो गांवचो सोबीतकाय जो आसा तांकां राखपाची उमेद आसा आनी आमकां तेंचे खातीर खूब काम करपाचें उरलां. बट वन ऑफ दीज इनिशिएटिव्स इज द अटल आसरा योजना जे तुमच्या डिपार्टमेंटान लोकां मुखार दवरला. आमचो सर्वेश बाब पर्सनली आमचो जो रिप्रेझेंटेटिव्ह आहा पंचायतीचो फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर कॉन्स्टंटली फॉलोअप करीत आशिल्लो, ताकाय हांव काळजानसून देव बरें करूं म्हणूंक सोदता, कारण सगळ्या लोकांक जरी तो आयज बारीकसो मदत मेळिल्लो आसा ताजोय हातभार खूब लागला. आनीकदा सराक मागता हांव की तुमचे जे एप्लिकेशन्स आहा आमच्या मतदारसंघाचे आमचे गांवचे तुमी आनी घेवचे एक्सेप्ट करचे. आमी पर्सनली सर तुमचे कडेन येतले आनी तुमकां हांव दिनवासता तुमकां थँक्यू म्हणटा आमच्या गांवकारां कडसून ऑन बिहाफ ऑफ आवर विलेजेस ऑफ पार्रा. आय हंबली थँक यू फॉर कमिंग टू आवर पंचायत अँड पर्सनली सिटींग विथ आवर विलेजेस वन ऑन वन विथ आवर पीपल ऑफ आवर कॉन्स्टिट्युएन्सी आनी तांचे तुमी अवश्य जितले मागणे आसा आनी तांकां जो आदार जाय तांच्या घरा खातीर बारीकशा घरा खातीर तो अवश्य तांकां मेळटलो म्हणून हांव आस बाळगिता. आनी एकदां तुमकां काळजानसून राखण्याचो गणपती म्हणून फामाद आशिल्ल्या फर्मागुडीच्या गोपाळ गणपतीचे दर्शन आनी आशिर्वाद घेवपाक हजारांनी भक्तांनी हजेरी लायिल्ली. संकश्टीचो प्रसाद हे हांगाचे खाशेले आकर्शण. घालुया एक नदर भक्त भाविकांच्या उमेदीचेर. आज संकष्टी अंगारकी चतुर्थी बरेच वर्सांनी असो तरेचो योग आज जुळून आयिल्लो आसा. फर्मागुडीच्या पवित्र अशा गोपाळ गणपतीच्या सान्निध्यान आज आमी उबे आसा. ताजे हजारो भाविकांनी आज गणपती बाप्पाचे दर्शन घेवन आपली मनांतल्यो काही गोष्टी मागिल्ल्यो आसा. गेली अनेक वर्सां हो जो राखण्याचो गणपती म्हणून संपूर्ण न्ही फक्त गोंयांत संपूर्ण महाराष्ट्रा कर्नाटकाच्या भागांत ताजी एक नावलौकीक वळख जाल्ली आसा. जे कितें भक्त मोठे मनान श्रद्धान जे कितें मागतात तें फळदायी जाता अशें प्रत्येक भाविकाचें मत आसा. आज संकष्टी चतुर्दशीच्या निमित्तान अंगारिकाच्या निमित्तान आज महाप्रसाद सकाळी गणहोम आणि विविध धार्मिक विधींतल्यान आज संपूर्ण गोंयकारांची आणि भारत देशाचे कल्याण जावचें अशें प्रत्येक भाविकांनी आज मागिल्लें आसा. अध्यक्षा नात्यान गेली कित्येक वर्सां त्या गणपती चरणी सेवा करता आसतना हांवें इतलेंच म्हणटलो की प्रत्येक येणारो भाविक जो आसा ताज्या भाविकांतल्यो मनोकामना ज्यो आसा तांच्यो इच्छा आकांक्षा आसा ती पूर्ण करपा खातीर आशिर्वाद दी रे देवा अशें हांव सातत्यान मागत आयिल्लो आसा. दुख्ख पयसा करून तांच्या पदरान सातत्यान सुख घालचें
आयिल्ल्या संकटाचेर मात करपा खातीर तांकां ताकद बुद्धिमत्ता प्राप्त करून दिवची. माणुसकीच्या ह्या जगान आपल्या बरोबरच दुसऱ्यांक सुद्धा समभावतेन एकमेका बरोबर व्हरपा खातीर तांकां सगळ्यांक बुद्धिमत्ता प्राप्त करची हे हांव ईश्वराचरणी प्रार्थना करतलो. प्रत्येक श्रावणाच्या मंगळाराक हांगा महाप्रसाद आसता, संकश्टिकी आसता, म्हणजे प्रत्येक म्हयन्याचे संकश्टिकी आनी प्रत्येक श्रावण जर धरलें जाल्यार आमकां कमीत ते 3 ते 4 हजार लोकांचे हांगा प्रत्येक मंगळार आनी संकश्टी हांगा लोकांची महाप्रसादाक उपस्थिती आसता. आनी आयज हांगा अंगारिका संकश्टी आसल्या कारणान जवळ जवळ दर्शन ते महाप्रसाद धरलो जाल्यार जवळ 20,000 लोकांची हांगा सकाळच्यान आतां बरी उपस्थिती आसता. आनी आमी कशें संकश्टी जवळ जवळ आमी 10,000 लोकांच्या जेवणाची वेवस्था करता आनी प्रत्येक मंगळार संकश्टी एक 4-5 हजारांची आमी लोकांची जेवणाची वेवस्था करता. आनी येता हांगा आसता. आज जर अंगारिका असल्या कारणान 12 पर्यंत जरी आमी 8:30 सुरू जाल्ले 12 पर्यंत तरी उरतले. मागीर आमी सगळे लोक भाविकांक जो पर्यंत प्रसाद मेळटा आमी हांगा बंद करिना. आणि इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.